पत्रकार मित्रांनो, आजची जी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच आमचा आहे की 16 एप्रिल रेल्वे दिन हा संपूर्ण देशभर रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार साजरा करते। त्या रेल्वे दिनाच्या दिवशी गेले अनेक वर्ष आम्ही जवळजवळ 10 वर्ष सातत्याने नाना चौक मुंबई सेंट्रलला आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता मूकनिदर्शनं केली, मूक मोर्चे काढले। पण अजूनही हा आमचा प्रश्न 1996 पासून प्रलंबित आहे। केंद्र सरकारकडे तर 5 वर्ष झाली, महाराष्ट्र सरकारने एकदा ठराव मंजूर करून 5 वर्ष झाली हा प्रश्न प्रलंबित आहे याचं कारण काय आम्हाला कळत नाही। म्हणून त्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी 16 एप्रिलला आम्ही आंदोलन करणार आहोत। सर, आणि स्टेशनला काही नाव राज्यातलं होता नाही, काही होता नावात बोलली जातात, एलपीशनचे प्रभादेवी झाले, बरेचशी नावं झाली, पण ह्या आशेला तुम्ही अनेक वर्षापासून आंदोलन करताय, का असं होतं असं तुम्हाला वाटतं? नाही, काहीच नाही, कळतच नाही ना साहेब आम्हाला का प्रश्न सुटत नाही, का प्रलंबित आहे हेच आम्हाला कळत नाही। म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही वाचा, आमच्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडाल अशा तऱ्हेचा आम्हाला नक्की विश्वास आहे तुमच्यावरती। म्हणून तुम्हाला 1996 पासून तुम्ही सर्व प्रयत्न करताय, तुमच्या नंतर किंवा आत्ता काही रेल्वे स्टेशनला नावं दिलेली आहेत, तरी तुमचा तो प्रश्न अद्यापही प्रलंबित राहिलेला आहे। तुम्हाला असं का वाटतं की तुमचे का हे प्रश्न प्रलंबित राहिले? काहीच कळालं सर, माहिती आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही। मगाशी मी तुम्हाला बोललो की आमच्या नंतरची नामकरणं झाली, प्रभादेवी झालं, राम मंदिर झालं, लोकमान्य टिळक टर्मिनल झालं, ही नामकरणं मुंबईतली झालेली नामकरणं मी तुम्हाला सांगितली। मगाशी मी तुम्हाला वाचून दाखवली लिस्ट, आज एक दाखवीन तुम्हाला। बघा माझ्याकडे उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये किती नामकरणं झाली। ही नामकरणं ह्याच केंद्र सरकारच्या काळामध्ये होऊ शकतात आणि आमचा प्रश्न प्रलंबित का राहतो? तुमच्या प्रलंबित प्रश्नासाठी काही अमराठी शक्तींचा वापर होतो असं वाटतं? नाही, त्यांनी करून बघावं, त्यांनी हिंमत करावी, आमच्या या नावाला विरोध करण्याची हिंमत करून दाखवावी। 16 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याचा रूपरेखा काय असेल, तुम्ही त्याच्याबद्दल? आम्ही आंदोलन करणार। आम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला जो घोषणा देऊन लक्ष वेधण्याचा आवाजाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचं आम्ही जे आंदोलन करणार ते करणार। किती संख्येमध्ये उपस्थित राहणार आहे? 1000 एक लोक तरी नक्की राहतील।